गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. तर अल्किन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. आज आपण पाहतोय जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन सायक्लो अल्केन्स. तर सायक्लो अल्केन्स कोणते कंपाऊंड्स आहेत तर अलिसायक्लिक कंपाऊंड्स आहेत आणि अलिसायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. त्याचं रिझन आपण हे लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय. फर्स्ट पॉईंट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ऑकर्स इन डायसब्स्टिट्यूटेड सायक्लोअल्केन्स. सायक्लोअल्केन्स कोणत्या सायक्लोअल्केन्स? सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्झेन ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. पण ते सायक्लोअल्केन कोणते असले पाहिजेत? डायसब्स्टिट्यूटेड याचा अर्थ काय तर दोन सबस्टिट्यूएंट त्या सायक्लोअल्केनला अटॅच असल्या पाहिजेत. जर दोन सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर आपण काय म्हणतो? डायसब्स्टिट्यूटेड सायक्लोअल्केन्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया इन सायक्लोप्रोपेन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया इन सायक्लोप्रोपेन. तर सायक्लोप्रोपेनमध्ये आपल्याला कोणत्या पोझिशनला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो? 1-2 पोझिशन्स शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे सायक्लोप्रोपेनमध्ये ज्या 1-2 पोझिशन असते त्या 1-2 पोझिशनला आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल दिस इज सायक्लोप्रोपेन. कोणता कंपाऊंड आहे हा? दिस इज सायक्लोप्रोपेन. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड. किंवा याच्यामधला कोणताही कार्बन तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकताय. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन, हा पण करू शकताय, नो प्रॉब्लेम. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन आणि ह्या फर्स्ट कार्बनला काय अटॅच आहे? CH3 आणि H अटॅच आहे. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन आणि ह्या सेकंड कार्बनला अटॅच आहे CH3 आणि H. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याचं IUPAC नेम काय होणार? IUPAC नेम काय होणार? दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन अँड दिस इज थर्ड कार्बन. फर्स्ट कार्बनला काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. सेकंड कार्बनला पण काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे याचं IUPAC नेम काय होणार? 1,2-डायमिथाइल. एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे फर्स्ट कार्बनला, दुसरा अटॅच आहे सेकंड कार्बनला. त्यामुळे काय होणार? 1,2-डायमिथाइल अँड दिस इज कॉल्ड सायक्लोप्रोपेन. 1,2-डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. आता तुमच्यासमोर हा जो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दिसतोय तो कोणता आहे? सेस आहे का ट्रान्स आहे? तर हा कोणता आहे? सिस आहे. व्हाय इट इज कॉल्ड सिस? याला आपण सिस का म्हणला? कारण पहा हे दोन्ही मिथाइल ग्रुप कुठे आहेत? अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत आणि हे दोन्ही हायड्रोजन कुठे आहेत? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत. त्यामुळे आपण याला काय म्हणलं? सिस म्हणलं. आलं लक्षात? पहा आपण सेस आणि ट्रान्स कधी म्हणतो? जर 2 आयडेंटिकल ॲटम्स किंवा 2 आयडेंटिकल ग्रुप जर डबल बॉन्डच्या सेम साईडला असतील तर त्याला आपण काय म्हणतो? सेस म्हणतो. पण सायक्लोअल्केनमध्ये डबल बॉन्ड आहे काही तर सायक्लोअल्केनमध्ये नाही आहे. पहा ही तुमची एक दिस इज कार्बनटम, दिस इज कार्बनटम. 1-2 कार्बनटमला हे जे 2 मिथाइल ग्रुप आहेत ते जर समजा रिंगच्या एका साईडला असतील तर त्याला काय म्हणतं? सेस. 2 मिथाइल ग्रुप, सेम मिथाइल ग्रुप कुठे आहेत? सेम साईडला आहेत. 2 सेम हायड्रोजन कुठे आहेत? सेम साईडला आहेत. त्यामुळे ह्या आयसोमरला काय म्हणतं? सेस आयसोमर. याचा ट्रान्स आयसोमर कसा करणार तुम्ही? दिस इज सायक्लोप्रोपेन. एक आपण मिथाइल ग्रुप इथे अटॅच करूया आणि सेकंड मिथाइल ग्रुप आपण इथे अटॅच करूया. तर हा काय झाला तुमचा? ट्रान्स आयसोमर. याचं नाव काय असेल सांगा? दिस इज कॉल्ड ट्रान्स 1,2-डायमिथाइल. ट्रान्स 1,2-डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. 1,2-डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. पण कोणता? ट्रान्स. समजलं सर्वांना? आता पहा हा मिथाइल ग्रुप आणि हा मिथाइल ग्रुप कसे आहेत? एकदम अपोजिट साईडला आहेत. हायड्रोजन कुठे आहेत? अपोजिट साईडला आहेत. त्यामुळे याला काय म्हणायचं? ट्रान्स म्हणायचं. एकदम सिंपल आहे ना? किंवा बा याच्यावरून सुद्धा आपल्याला करता येईल. दिस इज सायक्लोप्रोपेन. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन, दिस इज थर्ड कार्बन. पण तुम्हाला दिसताना हे कसं दिसणार? हे रिंग अशी आहे म्हणजे तुम्हाला फक्त एकच प्लेन दिसणार. म्हणजे हा CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथे लक्षात ठेवायच्या. म्हणजे हा CH2 सिंगल बॉन्ड CH2. पण याच्यामध्ये 3 कार्बन आहेत 1, 2 अँड 3. तर 1 आणि 2 पोझिशन. पहा समजा ह्या फर्स्ट कार्बनला हा मिथाइल ग्रुप अटॅच आहे
आणि सेकंड कार्बन टेबलला हा मिथाइल ग्रुप अटॅच आहे. हे दोन्ही मिथाइल ग्रुप कसे आहेत, सेम साईडला आहेत, त्यामुळे याला काय म्हणायचं, सेस आयसोमर. जर समजा हा मिथाइल ग्रुप इथे अटॅच असेल तर याला काय म्हणायचं, ट्रान्स आयसोमर म्हणायचं. येथे सर्वांच्या लक्षात एकदम सिंपल आहे. पहा फक्त तुम्हाला काय दिसणार, ही एक लाईन दिसणार, म्हणजे कार्बनमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे ते फक्त तुम्हाला लाईन दिसणार. येथे सर्वांच्या लक्षात. आता याच्यामध्ये 1-3 पोझिशन पॉसिबल आहे का सांगा. 1-3 पोझिशन पॉसिबल आहे का, नाही आहे. 1-3 पोझिशन पॉसिबल नाही आहे. रिझन काय सांगा. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन, इथे आपण CH3 ग्रुप अटॅच केला H. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन, दिस इज थर्ड कार्बन. पहा याला जर आपण समजा CH3 आणि H अटॅच केलं तर आता तुमचा हा फर्स्ट कार्बन होणार आणि हा तुमचा सेकंड होणार. येथे लक्षात. आता तुमचा हा सेकंड नाही होणार, कारण सायक्लोप्रोपेनमध्ये फक्त 2 पोझिशन पॉसिबल आहेत, म्हणजे 1-2 पोझिशन. 1-3 पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. सायक्लोप्रोपेनमध्ये 1-3 पोझिशनच नाही आहे. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर आता याला तुम्ही सेकंड नाही कन्सिडर करू शकत. रिझन काय त्याचं, तुम्ही आता ह्या एंडकडे नंबरिंग नाही करू शकत, तुम्ही आता ह्याच एंडकडे नंबरिंग करणार अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर. इथे सर्वांच्या लक्षात. त्यामुळे सायक्लोप्रोपेन जर असेल तर सायक्लोप्रोपेनमध्ये आपल्याला फक्त 1-2 पोझिशनला सेस ट्रान्स आयसोमेरिझम पाहायला मिळतो, 1-3 पोझिशनला पाहायला मिळत नाही. येथे सर्वांच्या लक्षात. पुढे हेच आपण अजून कसं काढू शकतो, पहा ऑर, याचाही आपण काढूया ऑर. पहा नीट लक्षात इकडं. दिस इज सायक्लोप्रोपेन. मी तर फर्स्ट काय ड्रॉ करतोय, सायक्लोप्रोपेन. दिस इज सायक्लोप्रोपेन. पहा याला काय अटॅच आहे, फर्स्ट कार्बन टेबलला मिथाइल ग्रुप आणि हायड्रोजन. पहा मी इथे काय करतोय, मिथाइल ग्रुप वेज लाईननं दाखवतोय, मिथाइल ग्रुप मी दाखवतोय वेज लाईननं आणि हायड्रोजन दाखवतोय डॉट लाईननं, म्हणजे डॅश लाईननं. दिस इज CH3, दिस इज H. पहा इथे काय करतोय मी, काय करतोय, हा जो मिथाइल ग्रुप आहे तो मिथाइल ग्रुप मी दाखवतोय वेज लाईननं. दिस इज CH3 आणि जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन मी दाखवतोय डॉट लाईननं H. अँड दिस इज कॉल्ड सिस. म्हणजे तुम्ही एकतर असं लिहू शकताय किंवा मग हे असं लिहू शकताय. मला सांग, वेज लाईननं CH3 दाखवला आहे. वेज लाईन आणि डॅश लाईनचा मिनिंग आपण पाठीमागच पाहिला होता. हे वेज लाईननं दाखवलं आहे. वेज लाईन याचा अर्थ काय, वेज लाईन म्हणजे काय, अबोव द प्लेन. आणि हे जे डॉटेड लाईन दाखवले ते कुठं दाखवले आपण, बिलो द प्लेन. येते लक्षात. म्हणजे हे जे 2 मिथाइल ग्रुप आहेत हे तुमच्याकडे आहेत अबोव द प्लेन, आणि जे 2 हायड्रोजन आहेत ते कुठं आहेत, असे बिलो द प्लेन आहेत, म्हणजे ह्या प्लेनच्या पाठीमागं. समजतं सर्वांना. त्यानंतर याचा ट्रान्स आयसोमर कसा करणार तुम्ही. याचा ट्रान्स आयसोमर करताना फर्स्ट मी काय करतोय, सायक्लोप्रोपेन. दिस इज सायक्लोप्रोपेन. पहा आपण काय करूया, इथला जो एक मिथाइल ग्रुप आहे तो आपण अबोव द प्लेन दाखवूया आणि हायड्रोजन आपण बिलो द प्लेन दाखवला आहे. सेकंड कार्बनचा जो मिथाइल ग्रुप आहे तो आपण दाखवूया बिलो द प्लेन आणि हायड्रोजन आपण दाखवूया अबोव द प्लेन. आता नीट लक्षात इकडं. इथे पहा फर्स्ट कार्बनचा CH3 कुठं आहे, अबोव द प्लेन आहे, म्हणजे एक CH3 असा आहे अबोव द प्लेन आहे, आणि सेकंड कार्बनचा जो मिथाइल ग्रुप आहे तो आहे बिलो द प्लेन, म्हणजे तो असा आहे. याचा अर्थ हे काय झाले, ट्रान्स आयसोमर झाले. म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला असंही रिप्रेझेंट करता येतं. इथे सर्वांच्या लक्षात. पहा फर्स्ट कार्बनचा मिथाइल अबोव द प्लेन आहे आणि सेकंड कार्बनचा मिथाइल ग्रुप हा बिलो द प्लेन आहे. एक अबोव द प्लेन असेल आणि एक बिलो द प्लेन असेल तर याचा अर्थ तो आयसोमर कोणता आहे, ट्रान्स आयसोमर. दोन्हीच्या दोन्ही अबोव द प्लेन असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही बिलो द प्लेन असतील तर याचा अर्थ तो कोणता आयसोमर आहे, सेस आयसोमर आहे. आलं लक्षात. जर 2 मिथाइल ग्रुप अबोव द प्लेन असतील, दोन्हीच्या दोन्ही मिथाइल ग्रुप जर अबोव द प्लेन असतील तर त्याला म्हणायचं सेस आयसोमर, किंवा दोन्हीच्या दोन्ही मिथाइल ग्रुप जर समजा बिलो द प्लेन असतील तरीसुद्धा त्याला काय म्हणतात, सेस आयसोमर. पहा एक मिथाइल ग्रुप जर अबोव द प्लेन असेल, एक मिथाइल ग्रुप अबोव द प्लेन, एक मिथाइल ग्रुप बिलो द प्लेन जर असेल तर याचा अर्थ तो आयसोमर कोणता आहे, ट्रान्स आयसोमर आहे. समजले सर्वांना. तर हे पाहिलं आपण सायक्लोप्रोपेनमध्ये सेस ट्रान्स आयसोमर. नोट करा हे. Second example, in cyclobutane. In cyclobutane, 1-2 positions and 1-3 positions shows cis trans isomerism. सायक्लोब्युटेनमध्ये आपल्याला 1-2 पोझिशन्स आणि 1-3 पोझिशन्समध्ये काय पाहायला मिळतो, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो, सेस ट्रान्स आयसोमेरिझम पाहायला मिळतो. जसं सायक्लोप्रोपेनमध्ये आपल्याला 1-2 पोझिशनला पाहायला मिळतात तसं आपल्याला सायक्लोब्युटेनमध्ये 1-2 पोझिशन्स आणि 1-3 पोझिशनला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. दिस इज सायक्लोब्युटेन.
दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोब्युटेन 1 2 3 4 दिस इज फर्स्ट कार्बन एटम दिस इज फर्स्ट कार्बन एटम फर्स्ट कार्बन एटमला आपण अटॅच करूया CH3 असं काय नाही बरं का इथं मी CH3 अटॅच करतोय तुम्ही कोणताही ग्रुप अटॅच केला तरी चालतो असं काय नाही आहे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी इझी करून सांगतोय फर्स्ट कार्बन एटमला आपण काय केलं आहे मिथाइल ग्रुप अटॅच केला आहे आणि हायड्रोजन पहा सेकंड कार्बन दिस इज फर्स्ट कार्बन एटम हा पण सेकंड होऊ शकतो हा पण सेकंड होऊ शकतो नो प्रॉब्लेम पहा आपण हा सेकंड कन्सिडर केला आहे तर याला एक मिथाइल ग्रुप आपण अटॅच करूया आणि एक हायड्रोजन दिस इज फर्स्ट कार्बन एटम दिस इज सेकंड कार्बन एटम याचं नाव काय होईल मग 1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन 1 डायमिथाइल सायक्लोब्युटेन हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे सेस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे दिस इज कॉल्ड सेस आयसोमर याला काय म्हणायचं सेस आयसोमर कारण दोन आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत अपोर डायरेक्शनमध्ये आणि दोन आयडेंटिकल हायड्रोजन ॲटम हे कुठे आहेत डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहेत त्यामुळे हा काय झाला सेस आयसोमर झाला इथे सरांच्या लक्षात सेस आयसोमर त्यानंतर याचा ट्रान्स आयसोमर कसं करणार ट्रान्स आयसोमर दिस इज सायक्लोब्युटेन पहा CH3H आता आपण इथे काय करूया CH3 डाऊनवर्ड काढूया आणि H अपवर्ड तर पहा दोन आयडेंटिकल ग्रुप हे कसे आहेत अपोजिट साईडला आहेत आणि त्यामुळे हा काय झाला ट्रान्स आयसोमर मग याचं नाव काय सांगता येईल आपल्याला ट्रान्स 1 2 डायमिथाइल सायक्लोब्युटेन ट्रान्स 1 2 डायमिथाइल सायक्लोब्युटेन याचा तुम्ही डॅश आणि वेज लाईनमध्ये वेज डॅश फॉर्ममध्ये हा सेस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर कसं करणार वेज डॅश फॉर्ममध्ये दिस इज सायक्लोब्युटेन याच्यामध्ये आपण काय करूया समजा हा फर्स्ट कार्बन कन्सिडर करूया हा सेकंड फर्स्ट कार्बनचा जो CH3 आहे तो आपण वेजनं दाखवूया आणि सेकंडचा सुद्धा आपल्याला कसं दाखवावं लागेल मग वेजनं दाखवावं लागेल दिस इज कॉल्ड सेस आयसोमर जर तुमचा मिथाइल ग्रुप वेज लाईनमध्ये असेल तर तुमचा हायड्रोजन कसा असेल डॅश लाईनला असेल ना हायड्रोजन कुठं असेल तुमचा डॅश लाईनला असेल तर याचा अर्थ काय होतो अबोव द प्लेन हायड्रोजन डॅशचा अर्थ डॅश म्हणजे हे डॅश लाईन आहे ना ह्या डॅश लाईनचा मिनिंग काय होतो बिलो द प्लेन म्हणजे हेच आयसोमर तुम्ही असा लिहू शकताय एकतर तुम्ही अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता किंवा मग अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकताय याचा ट्रान्स आयसोमर कसा करणार तुम्ही वेज आणि डॅश फॉर्ममध्ये दिस इज सायक्लोब्युटेन इथे आपण काय करूया एक मिथाइल ग्रुप आपण वेजला अटॅच करूया याचा मिनिंग होणार अबोव द प्लेन आणि एक मिथाइल ग्रुप आपण अटॅच करूया डॅश लाईनला याचा मिनिंग काय होणार बिलो द प्लेन इथे सर्वांच्या लक्षात आता मला सांगा इथं आपण हायड्रोजन दाखवलेलं नाहीत तरी सुद्धा त्याचा मिनिंग काय होतं सांगा हायड्रोजन दाखवलेत का आपण इथं नाही दाखवलेत फक्त काय दाखवलेत आपण मिथाइल ग्रुप दाखवलेत एक अबोव द प्लेन एक बिलो द प्लेन एक CH3 अबोव द प्लेन असेल एक CH3 बिलो द प्लेन असेल तर याचा अर्थ हा आयसोमर कोणता आहे ट्रान्स आयसोमर आहे मग मला सांग इथे जो एक हायड्रोजन अटॅच आहे तो कुठं असेल सांगा जर CH3 तुमचा अबोव द प्लेन असेल तर हायड्रोजन कुठं असेल तुमचा बिलो द प्लेन असणार H इथे CH3 कसा आहे बिलो द प्लेन आहे डॅश लाईन अटॅच आहे याचा अर्थ हायड्रोजन तुमचा हा कसा आहे वेज लाईन अटॅच आहे म्हणजे अबोव द प्लेन आहे H इथे सर्वांच्या लक्षात एकतर आपण हे असं लिहू शकतो किंवा मग आपण हे असं लिहू शकतो हे कोणती पोझिशन आपण पाहिली 1 2 पोझिशन सायक्लोब्युटेनमध्ये 1 3 पोझिशनला सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो सेस ट्रान्स आयसोमरिझम पाहायला मिळतो दिस इज सायक्लोब्युटेन CH2 दिस इज सायक्लोब्युटेन याच्यामध्ये दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड कार्बन फर्स्ट कार्बनचा जर मिथाइल ग्रुप अपवर्ड डायरेक्शनमध्ये असेल सिसमध्ये तर दुसरा सेकंड कार्बनचा मिथाइल ग्रुप सुद्धा ह्या डायरेक्शनमध्ये असेल म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये जर समजा सेकंड कार्बनचा किंवा फर्स्ट कार्बनचा मिथाइल ग्रुप जर समजा असा अटॅच असेल तर हा कोणता आयसोमर झाला दिस इज कॉल्ड ट्रान्स आयसोमर समजते सर ना दिस इज सायक्लोब्युटेन दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड कार्बन एकाचा मिथाइल अपवर्ड डायरेक्शनमध्ये दुसऱ्याचा मिथाइल ग्रुप डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये तर याला काय म्हणायचं ट्रान्स आयसोमर आणि याला काय म्हणायचं सेस आयसोमर समजलं सर्वांना नोट करा हे झालं सर्वांचं नोट करून याच्यामध्ये आपण काय पाहूया 1 3 पोझिशन पाहूया याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड दिस इज
cyclobutane. This is cyclobutane. This is first carbon term, this is second carbon term, and this is third carbon term. CH3H 1 2 3. आता इथे आपण पाहतोय 1 3 पोझिशनमध्ये. याच्या आधी आपण काय पाहिलं होतं 1 2 पोझिशनमध्ये सेस आणि ट्रान्स आयसोमर. सायक्लोब्युटेनमध्ये 1 2 मध्ये आणि 1 3 मध्ये सेस ट्रान्स आयसोमर आपल्याला पाहायला मिळतात. पहा 1 2 3 हा मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बन टर्मला अटॅच आहे. हा मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहे, थर्ड कार्बन टर्मला अटॅच आहे. टोटल मिथाइल ग्रुप किती आहेत, 2 आहेत. त्यामुळे काय लिहिणार आपण डायमिथाइल आणि पुढे काय लिहायचं सायक्लोब्युटेन. पुढे काय लिहायचं सायक्लोब्युटेन. इथे काय येणार डॅश कॉमा 1 3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. आता मला सांग हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे, सेस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे. दिस इज कॉल्ड सेस आयसोमर. रिझन काय त्याचं, रिझन काय, बिकॉज 2 आयडेंटिकल मिथाइल ग्रुप्स आर ऑन दी सेम साइड. देअरफॉर दिस इज कॉल्ड सेस आयसोमर. इथे सर्वांच्या लक्षात सेस आयसोमर. त्यानंतर याचा ट्रान्स आयसोमर कसा करणार, दिस इज सायक्लोब्युटेन. दिस इज सायक्लोब्युटेन CH3H. एक CH3 तुम्ही इथे ड्रॉ करू शकताय आणि हा H येते. 2 आयडेंटिकल ॲटम हे कशा आलेत, 2 आयडेंटिकल ॲटम कशा आलेत, अपोजिट साईडला आलेत. 2 आयडेंटिकल ॲटम्स 2 आयडेंटिकल ग्रुप कशा आहेत, अपोजिट साईडला आहेत. त्यामुळे याला काय म्हणायचं ट्रान्स आयसोमर. अँड दिस इज कॉल्ड ट्रान्स 1 3 डायमिथाइल. ट्रान्स 1 3 डायमिथाइल सायक्लोब्युटेन. समजतं सर्वांना, एकदम इझी आहे. तुम्हाला याचा वेज लाईनमध्ये म्हणजे वेज आणि डॅश फॉर्ममध्ये करता येईल याचा सेस आयसोमर आणि ट्रान्स आयसोमर. और काढता येईल तुम्हाला हे वेज आणि डॅश फॉर्ममध्ये. नोट करा हे. थर्ड एक्झाम्पल आहे सायक्लोपेंटेन. जसं आपण सायक्लोब्युटेनमध्ये 1 2 आणि 1 3 पोझिशनला जॉमेट्रिक आयसोमरिझम पाहिलं, सेम त्या टाईप सायक्लोपेंटेनमध्ये सुद्धा 1 2 आणि 1 3 पोझिशनला आपल्याला जॉमेट्रिक आयसोमरिझम पाहायला मिळतो. पण याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया 1 2 पोझिशन. दिस इज सायक्लोपेंटेन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोपेंटेन. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. दिस इज सायक्लोपेंटेन. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, याला आपण अटॅच करूया CH3H आणि याला आपण अटॅच करूया CH3H. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. फर्स्ट कार्बन टर्मला मिथाइल, सेकंड कार्बन टर्मला मिथाइल. 1 2 बाईचा आपण फर्स्ट IUPAC नेम लिहूया 1 2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. दिस इज कॉल्ड 1 2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. हा कोणता आयसोमर आहे, सेस आयसोमर आहे का ट्रान्स आयसोमर आहे. दिस इज कॉल्ड सेस आयसोमर. याला काय म्हणायचं सेस आयसोमर, कारण 2 आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत. इथे सर्वांच्या लक्षात 2 आयडेंटिकल मिथाइल ग्रुप्स आर ऑन दी सेम साईड अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड सेस आयसोमर. त्यानंतर याचा ट्रान्स आयसोमर कसा करणार, एकदम सिम्पल आहे. दिस इज सायक्लोपेंटेन. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म HCH3, सेकंड कार्बन टर्म CH3H. 2 identical groups or 2 identical atoms are on the opposite side and therefore this is called trans isomer. याचं नाव काय लिहिता आपल्याला trans 1 2 dimethyl cyclopentane. समजतं सर्वांना. इथे 2 मिथाइल ग्रुप कसे आहेत, अपोजिट साईड आहेत. 2 हायड्रोजन हे अपोजिट साईडला आहेत, त्यामुळे याला काय म्हणतात ट्रान्स आयसोमर. इथे 2 मिथाइल ग्रुप हे सेम साईडला आहेत, त्यामुळे याला काय म्हणायचं सेस आयसोमर. एकदम इझी आहे. पण याचा आपण काय करूया वेज आणि डॅश फॉर्ममध्ये सेस आणि ट्रान्स आयसोमर आपण काढूया. दिस इज सायक्लोपेंटेन. इथं आपण फर्स्ट ड्रॉ करतोय सायक्लोपेंटेन. दिस इज कॉल्ड सायक्लोपेंटेन. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. फर्स्ट कार्बन टर्मचा जो मिथाइल ग्रुप आहे तो आपण काढूया वेज लाईननं. आपल्याला सेस आयसोमर काढायचा आहे, म्हणजे सेकंड कार्बन टर्मचा सुद्धा मिथाइल ग्रुप आपल्याला कसा दाखवा लागेल, आपल्याला वेज लाईननं दाखवा लागेल. दोन्ही मिथाइल ग्रुप कसे आहेत, वेज आहेत, म्हणजे अबोव दी प्लेन आहेत. याचा अर्थ इथले जे हायड्रोजन अटॅच आहेत ते हायड्रोजन कसे आहेत, बिलो दी प्लेन आहेत. इथे सर्वांच्या लक्षात हे वेज म्हणजे काय, अबोव दी प्लेन. हे डॅश म्हणजे काय, बिलो दी प्लेन. अँड दिस इज कॉल्ड सेस 1 2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. याचा ट्रान्स आयसोमर कसा करणार, दिस इज सायक्लोपेंटेन.
दिस इज सायक्लोपेंटेन. हां, एकाचा मिथाइल ग्रुप कसा काढायचा, एकाचा मिथाइल ग्रुप काढायचा अबो द प्लेन आणि दुसऱ्याचा मिथाइल ग्रुप कसा काढायचा बिलो द प्लेन. इथे सर्वांच्या लक्षात. तर हा झाला तुमचा ट्रान्स आयसोमर, ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन. एकदम इझी आहे ना. मग मला सांगा इथला जो एच आहे, ह्या कार्बनचा जो एच आहे, ह्या कार्बनचा एच कसा असेल बिलो द प्लेन असेल, ह्या कार्बनचा एच कसा असेल अबो द प्लेन असेल. लक्ष ठेवा, ज्या कार्बनचा मिथाइल ग्रुप किंवा ज्या कार्बन ॲटमचा एखादा ग्रुप जर तुम्हाला असा अबो द प्लेन दाखवला असेल तर त्याच कार्बनला जो दुसरा एखादा ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहे तो कसा असणार बिलो द प्लेन असणार. जर याचा तुम्ही मिथाइल ग्रुप अबो द प्लेन काढला असेल तर इथं जो हायड्रोजन अटॅच आहे तो निश्चितच कसा असणार आहे अबो द प्लेन असणार आहे. समजलं सर्वांना. तर हे होतं 1,2 पोझिशनमध्ये. नोट करा हे. 4 नंबर एक्झाम्पल आहे इन सायक्लोहेक्झेन. आता सायक्लोहेक्झेनमध्ये 1,2 पोझिशन्स, 1,3 पोझिशन्स अँड 1,4 पोझिशन शोज सेस ट्रान्स आयसोमेरिझम. सायक्लोहेक्झेनमध्ये 3 पोझिशनमध्ये आपल्याला सेस ट्रान्स आयसोमेरिझम पाहायला मिळतो. 1,2 पोझिशनला पाहायला मिळतो, 1,3 पोझिशनला पाहायला मिळतो आणि 1,4 पोझिशनला सुद्धा पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया 1,2 पोझिशन. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया 1,2 पोझिशन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झेन. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. कोणतं स्ट्रक्चर आहे सायक्लोहेक्झेन. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, याला अटॅच आहे HCH3. दिस इज सेकंड कार्बन ॲटम, याला अटॅच आहे HCH3. याचं आपल्याला नाव काय लिहिता येईल. दिस इज कॉल्ड 1,2 डायमिथाइल, 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन, 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. मला सांगा हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कोणता आहे, सिस आहे का ट्रान्स आहे. 2 मिथाइल ग्रुप, 2 identical groups, 2 identical atoms are on the same side and hence it is called cis isomer. This is called cis. मग याचं IUPAC नेम काय होणार cis 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. याचा ट्रान्स आयसोमर करता येईल. एकदम इझी आहे ना. आता एकदम इझी आहे ट्रान्स आयसोमर करणं, एकदम इझी आहे. कसं करणार आहे तर इथे आपण काय करूया, इथे H लिहा, इथे CH3. आता इथे आपण काय करूया CH3 लिहा, इथे H लिहा. 2 आयडेंटिकल ॲटम्स किंवा 2 आयडेंटिकल ग्रुप कसे आहेत अपोजिट साईड आहेत, त्यामुळे हा आयसोमर कोणता आहे ट्रान्स. दिस इज कॉल्ड ट्रान्स 1,2 डायमिथाइल, ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. दिस इज कॉल्ड 1,2 ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. एकदम इझी आहे. याचं आपण काय करूया वेज आणि डॅश फॉर्ममध्ये सिस आणि ट्रान्स आयसोमर काढूया. ऑर वेज आणि डॅश फॉर्ममध्ये सेस आणि ट्रान्स आयसोमर पहा. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. दिस इज सायक्लोहेक्झेन. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन. फर्स्ट कार्बनचा आपण काय करूया जो CH3 आहे, जो CH3 आहे तो CH3 आपण कसं काढूया वेज लाईनला आपण काढूया वेज लाईन. आणि सेकंडचा जो मिथाइल ग्रुप आहे तो सुद्धा आपल्याला वेज लाईनने काढावा लागेल तरच आपला हा काय होणार सेस आयसोमर होणार. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड सेस फॉर्म. आता मला सांगा इथला जो H आहे तो H कसा असेल सांगा बिलो द प्लेन असेल. हा पण H कसा असेल बिलो द प्लेन असेल. दिस इज कॉल्ड सेस आयसोमर. ट्रान्स आयसोमर कसा करणार याचा याचा ट्रान्स आयसोमर, याचा ट्रान्स आयसोमर. दिस इज फर्स्ट कार्बन. समजा आपण याचा जो मिथाइल ग्रुप आहे तो आपण काढला बिलो द प्लेन, म्हणजे आपण डॅश लाईनला अटॅच केला तर दुसऱ्याचा जो मिथाइल ग्रुप आहे, दुसऱ्याचा जो मिथाइल ग्रुप आहे तो आपल्याला कसं काढावं लागेल वेज लाईनला काढावं लागेल. याचा अर्थ अबोव द प्लेन CH3. एकदम इझी आहे. दिस इज कॉल्ड ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. याचा IUPAC नेम काय ट्रान्स 1,2 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. मला सांगा मग ह्या कार्बनचा जो H आहे तो ह्या कार्बनचा H कसा असणार आहे अबोव द प्लेन असणार आहे आणि ह्या कार्बनचा जो H आहे तो H कसा असणार आहे बिलो द प्लेन असणार आहे. एकदम इझी आहे. ज्या कार्बनचा मिथाइल अबोव द प्लेन आहे त्या कार्बनचा H कसा असणार निश्चितच बिलो द प्लेन असणार. एकदम इझी आहे ना. ते नोट करा हे. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. होमवर्क काय पहा ड्रॉ सिस अँड ट्रान्स आयसोमर्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तुम्हाला इथे 3 कंपाऊंड दिलेत तर तुम्हाला काय करायचं आहे यांचे सेस आणि ट्रान्स आयसोमर्स ड्रॉ करायचे आहेत. फर्स्ट कंपाऊंड कोणता आहे 1,3 डायक्लोरो सायक्लोपेंटेन. आता इथे काय आहे डायक्लोरो, डायमिथाइलच्या जे आपण काय घेतलं डायक्लोरो. क्लोरो म्हणजे काय क्लोरीन अटॅच आहे. एक आहे 1 पोझिशनला, एक आहे 3rd पोझिशनला. 1,3 डायक्लोरो सायक्लोपेंटेन याचा सेस आणि ट्रान्सफॉर्म करायचा आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 1,3 डायब्रोमो सायक्लोहेक्झेन. डायब्रोमो याचा अर्थ 2 ब्रोमिन अटॅच आहेत. एक आहे फर्स्ट कार्बनटमला आणि एक आहे 3rd कार्बनटमला. 1,3 डायब्रोमो सायक्लोहेक्झेनचे सेस आणि ट्रान्स आयसोमर काढायचे आहेत. आणि थर्ड आहे 1,4 डायक्लोरो सायक्लोहेक्झेन.
1,4 डायक्लोरोसायक्लोहेक्झेनचे तुम्हाला सेस आणि ट्रान्स आयसोमर ड्रॉ करायचे आहेत. हा होमवर्क नोट करून घ्या. आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स पाहूया. नोट करा हे. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणतं दिलं आहे? विच ऑफ दी फॉलोविंग इज ट्रान्स आयसोमर. विच ऑफ दी फॉलोविंग इज ट्रान्स आयसोमर. कोणता ट्रान्स आयसोमर आहे सांगा. आपण फर्स्ट ए ऑप्शन चेक करूया. दिस इज सायक्लोपेंटेन रिंग. दिस इज सायक्लोपेंटेन रिंग. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन टर्म अँड दिस इज सेकंड कार्बन टर्म. फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अबोव द प्लेन आहे आणि सेकंड कार्बन टर्मला जो मिथाइल ग्रुप आहे तो सुद्धा अबोव द प्लेन आहे. म्हणजे दोन्ही मिथाइल ग्रुप कसे आहेत? अबोव द प्लेन आहेत. याचा अर्थ हा काय झाला? सेस आयसोमर झाला. आपल्याला काय विचारलं आहे? ट्रान्स आयसोमर विचारले. ट्रान्स आयसोमर म्हणजे काय? एक अबोव द प्लेन पाहिजे, एक बिलो द प्लेन पाहिजे. बी ऑप्शनमध्ये पहा मिथाइल ग्रुप कुठं आहे? हा मिथाइल ग्रुप आहे बिलो द प्लेन आणि हा सुद्धा मिथाइल ग्रुप कुठं आहे? बिलो द प्लेन. दोन्हीही बिलो द प्लेन आहेत. दोन्ही बिलो द प्लेन. याचा अर्थ काय झाला? हा सुद्धा सेस आयसोमर झाला. त्यानंतर पहा सी ऑप्शनमध्ये दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. सपोज दिस इज सेकंड कार्बन टर्म. फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अबोव द प्लेन आणि सेकंड कार्बन टर्मला मिथाइल ग्रुप अटॅच आहे बिलो द प्लेन. फर्स्ट कार्बन टर्मचा मिथाइल ग्रुप अबोव द प्लेन आहे आणि सेकंड कार्बन टर्मचा मिथाइल ग्रुप हा बिलो द प्लेन आहे. इथे सर्वांच्या लक्षात. म्हणजे हा आयसोमर कोणता झाला? ट्रान्स आयसोमर. देअरफॉर सी ऑप्शन इज करेक्ट. इथे पाहतो मी दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म अँड दिस इज थर्ड कार्बन टर्म. आता ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग होणार नाही आहे. 1 2 3 4 अशी ना नंबरिंग होणार. ह्या एनकडे नंबरिंग होणार क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, सॉरी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होणार 1 2 3. ह्या दोन्ही कार्बन टर्मचे जे मिथाइल ग्रुप आहेत ते कसे आहेत? सेम साईडला आहेत. त्यामुळे हा आयसोमर कोणता आहे? सेस आयसोमर. आलं लक्षात. याच्यामध्ये फक्त एकच ट्रान्स आयसोमर आहे, तो म्हणजे कोणता? सी ऑप्शन. आलं लक्षात सर्वांच्या. नोट करा हे. क्वेश्चन सेकंड काय पहा? विच ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. खालीलपैकी कोणता कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करेल? तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो, पण त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. आणि सायक्लो अल्केनमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो. याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन पहा. तर ह्या दोन कार्बनमध्ये आहे डबल बॉन्ड. दीज टू आर डबली बॉन्डेड कार्बन टर्म. ह्या डबली बॉन्डेड कार्बन टर्मला काय अटॅच आहेत? हे दोन हायड्रोजन अटॅच आहेत. आणि डबली बॉन्डेड कार्बन टर्मला जर दोन सेम ॲटम किंवा दोन सेम ग्रुप अटॅच असतील तर तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत नाही आहे. इथे ॲक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का? तर इथे आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळणार नाही, कारण डबली बॉन्डेड कार्बन टर्मला दोन सेम ॲटम अटॅच आहेत. डबली बॉन्डेड कार्बन टर्मला दोन डिफरंट ॲटम किंवा ग्रुप अटॅच असायला पाहिजे तरच तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो आहे. इथे लक्षात. त्यानंतर आता डबल बॉन्डमध्ये तर आपल्याला पाहायला मिळत नाही, तर आपण चेक काय करूया? सायक्लो अल्केन आपण चेक करूया. दिस इज सायक्लोप्रोपेन. दिस इज सायक्लोप्रोपेन. मग याच्यामध्ये आपण काय करूया? हा जो सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्याला आपण थोडं वेळ डबल बॉन्ड कन्सिडर करूया. इथे एक कार्बनेटम आहे आणि हा एक कार्बनेटम आहे. दिस इज CH2. हा CH2 याचा अर्थ याला काय अटॅच आहेत? दोन हायड्रोजन अटॅच आहेत. इथे पण CH2 आहे, याला दोन हायड्रोजन अटॅच आहेत. आता नीट लक्ष इकडं. ह्या कार्बनेटमला काय अटॅच आहेत? दोन सेम ॲटम अटॅच आहेत. ह्याही कार्बनेटमला दोन सेम ॲटम अटॅच आहेत. म्हणजे आपल्याला डबल बॉन्डमध्ये सुद्धा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही आहे आणि सायक्लो अल्केनमध्ये सुद्धा आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही आहे. ओव्हरऑल याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल का? आपल्याला नाही पाहायला मिळणार. पुढे बी ऑप्शन पहा. तर बी ऑप्शनमध्ये पहा दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहा ह्या डबली बॉन्डेड कार्बन टर्मला काय अटॅच आहेत? 1 क्लोरीन अँड 1 हायड्रोजन अटॅच आहे. ओके. म्हणजे ह्या कार्बन टर्मला दोन डिफरंट ॲटम्स अटॅच आहेत. आता आपण काय करूया? ह्या कार्बन टर्मला ठीक आहे की डिफरंट ॲटम अटॅच आहेत. आता आपण काय करूया? हा कार्बन टर्म आपण चेक करूया. दिस इज डबली बॉन्डेड कार्बन टर्म. पहा ह्या कार्बन टर्मला इकडे काय अटॅच आहे? CH2 ग्रुप अटॅच आहे. इकडे काय अटॅच आहे? ह्या कार्बन टर्मला इकडे अटॅच आहे CH2 ग्रुप आणि ह्या कार्बन टर्मला इकडे काय अटॅच आहे? CH2 ग्रुप. म्हणजे ह्या कार्बन टर्मला डिफरंट आहेत, पण ह्या कार्बन टर्मला कशा आहेत? सेम ग्रुप अटॅच आहेत CH2 आणि त्यामुळे अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त एकाच कार्बन टर्मला डिफरंट असून चालणार नाही, तर दोन्ही डबली बॉन्डेड कार्बन टर्मला डिफरंट ॲटम्स किंवा डिफरंट ग्रुप अटॅच असायला पाहिजेत तरच आपल्याला तिथे GI पाहायला मिळतो. आलं लक्षात.
म्हणजे इथे आपल्याला पाहायला मिळेल का जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही. आता आपण काय चेक करूया, डबल बॉन्डमध्ये तर पाहायला मिळत नाही. आता आपण काय करूया, रिंग आपण चेक करूया. हां, ही आहे सायक्लोप्रोपेन रिंग. आपण काय करूया, याला थोडा वेळ काय करूया, आपण डबल बॉन्ड कन्सिडर करूया. दिस इज कार्बन, दिस इज कार्बन, दिस इज CH2. याला काय अटॅच आहेत, 2 हायड्रोजन अटॅच आहेत. यालाही काय अटॅच आहेत, 2 हायड्रोजन अटॅच आहेत. म्हणजे ह्याही कार्बनटमला काय अटॅच आहेत, 2 सेम ॲटम किंवा 2 सेम ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे इथेही आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. म्हणजे डबल बॉन्डला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही आणि ह्या रिंगलाही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळत नाही. याचाच अर्थ ओव्हरऑल आपल्याला याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही आहे. नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. थर्ड सी ऑप्शनमध्ये पहा, इथे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दीज टू आर डबली बॉन्डेड कार्बनटम. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, एक क्लोरीन एक हायड्रोजन म्हणजे डिफरंट अटॅच आहे. ठीक आहे. इथे काय आहे, कार्बन ॲटम आहे, तो पण डबली बॉन्डेड कार्बनटम आहे. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहे, तर इकडे अटॅच आहे CH2 ग्रुप आणि इकडे अटॅच आहे CHBr. म्हणजे इकडे काय अटॅच आहे CH2 आणि इकडे काय अटॅच आहे CHBr अटॅच आहे. याचा अर्थ ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला 2 डिफरंट ग्रुप अटॅच आहेत. कारण एक कोणता आहे, CH2 ग्रुप आहे. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला इकडे काय अटॅच आहे, CH2 अटॅच आहे आणि ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला इकडे काय अटॅच आहे, CHBr अटॅच आहे. याचा अर्थ डिफरंट अटॅच आहेत. म्हणजेच ह्या डबली बॉन्डेड कार्बनटममध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळेल. आता आपण रिंगमध्ये आहे का ते आपण चेक करूया. डबल बॉन्डमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळाला. आता आपण रिंगमध्ये चेक करूया. याला एक कार्बनटम तुम्ही कन्सिडर करा, हा एक कार्बनटम कन्सिडर करा आणि हा डबल बॉन्ड कन्सिडर करा थोड्या वेळासाठी. ह्या कार्बनटमला इथे CH आहे ना, 3 लायनेशन म्हणजे काय असतं CH, तो H मी इथं दाखवतो आहे. ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आणि ब्रोमिन म्हणजे डिफरंट अटॅच आहे. ओके, ठीक आहे. ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे, CH2 आहे. हा CH2 म्हणजे काय असणार आहे, 2 हायड्रोजन ॲटम अटॅच असणार आहेत. ह्या कार्बनटमला डिफरंट अटॅच आहेत, पण ह्या कार्बनटमला 2 सेम हायड्रोजन अटॅच आहेत. त्यामुळे आपल्याला रिंगमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही रिंगमध्ये, पण डबल बॉन्डमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळतो आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन इज करेक्ट. आता आपण डीमध्ये चेक करूया. डीमध्ये आहे का पहा, दीज टू आर डबली बॉन्डेड कार्बनटम. ह्या डबली बॉन्डेड कार्बनटमला काय अटॅच आहेत, दोन्ही सेम ॲटम अटॅच आहेत. त्यामुळे डबल बॉन्डमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. आता आपण रिंगमध्ये चेक करूया. रिंगमध्ये याला तुम्ही काय करा, डबल बॉन्ड कन्सिडर करा थोड्या वेळासाठी. याला काय अटॅच आहे, इथे CH आहे, तो H मी इथे ड्रॉ केला आता. ह्या कार्बनटमला एक हायड्रोजन एक ब्रोमिन अटॅच आहे. ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे, ह्या कार्बनटमला अटॅच आहेत 2 हायड्रोजन. एकाच कार्बनटमला जर 2 सेम ॲटम किंवा ग्रुप जर अटॅच असतील तर तो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत नाही आहे. इथे लक्षात, म्हणजे डबल बॉन्डमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही आहे आणि रिंगमध्ये सुद्धा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही आहे. ओव्हरऑल ह्या कंपाऊंडमध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळत नाही. सी ऑप्शनमध्ये काय होतं, सी ऑप्शनमध्ये इथे डबली बॉन्डेड कार्बनटमला म्हणजे डबल बॉन्डमध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळाला, रिंगमध्ये नाही. कधी कधी काय होतं, रिंगमध्ये पण पाहायला मिळतो आणि डबल बॉन्डमध्ये पण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला पाहायला मिळतो. कुठे एका तरी ठिकाणी एकतर रिंगमध्ये किंवा एकतर डबल बॉन्डमध्ये जर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पाहायला मिळाला तर ओव्हरऑल तो कंपाऊंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतो आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, सी ऑप्शन इज करेक्ट. नोट करा हे, याच्यावरती मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे, नोट करा. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. तर आज आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन सायक्लोअल्केन हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.